Hi guys, welcome back to my YouTube channel. So today I am going to Palghar for staycation, and also I am going to Palghar for very first time because every time we used to go to Lonavala and Alibag. So this time we have decided to go to Palghar and just explore. And जहाँ हम लोग मतलब जिस रिसोर्ट में जा रहे हैं ना वो बीच रिसोर्ट है, तो वहाँ से 2 मिनट्स अवे बीच है, एक शिरगांव फोर्ट भी है. तो आई एम रियली एक्साइटेड अबाउट. हम लोग जब अभी ना मैकडॉनल्ड्स पे आए बिकॉज हम लोग को काफ़ी भूख लगी है. एंड दिस इज़ माई आउटफिट. एंड अभी यहाँ से हम लोग शायद यहाँ से ना 2 घंटे लगेंगे हम लोग को वहाँ पहुँचने के लिए. तो लेट्स सी, अभी फिर मैं आपको वहाँ जाके दिखाऊंगी वहाँ पे कैसा है बीच एंड रिसोर्ट. आता तू गेल्यावरती चालव. आता कोणता हा आपण आहे हायवेच आहे ना. We have just entered the location and this is the entrance, and you can look around and you can see everywhere there are coconut trees and huge garden area. And this place is really beautiful. I mean, I am really recommending you guys to come here and spend the quality time because I want to show you everything. ये जो ग्रीन कलर का दिख रहा है ना, यहाँ पे यू कैन हैव योर डिनर और लंच. एंड दिस इज़ द क्लासिक विला. एंड जो ये कोकोनट की इतनी ज़्यादा मतलब पेड़ आपको दिख रही है ना, वहाँ पे एक बीच है. आई एम रियली एक्साइटेड फॉर दैट. ऑल्सो दीज आर द इटालियन कॉटेजेस. ये फैमिली के लिए भी है और कपल फ्रेंडली भी है. एंड these are cottages. They are like couple friendly cottages, family friendly. Also you can come with group of 10 to 15 people. This is the cute mirror and they have very spacious and luxurious rooms. This is the washroom. Washroom is very clean. Also they have a mini fridge and TV. यू कॅन वॉच द OTT. आता ना खूप ऊन आहे आणि भूक तर खूप लागली, तर आता आम्ही जेवायला चाललो. आणि त्यानंतर ना म्हणजे असं प्लॅन आम्ही असं केलं की 4 वाजता जर आम्ही शूट वगैरे करेल ह्या प्लेसची आणि तुम्हाला दाखवेल. त्यानंतर बीचवरती जाणार आहोत आम्ही, तर तुम्हाला मी बीचही दाखवेल. इथून बीच 2 मिनटाच्या वरती, म्हणजे तुम्हाला दिसतच असेल ते बघा, तिथे दिसत असेल खूप नारळाची झाडं आहेत. चपाती, chicken rasa and rice. We're having lunch and this is rice, chapati and chicken rasa. And now you are such a good boy, such a good boy. और क्या है ना, ये व्हाइट सैंड बीच है. मतलब केलवा से लेके दमन तक ये सबसे अच्छा बीच है. व्हाइट सैंड बीच है. It's sunset time and you can see this is a huge pool and you can see this is the classic villa. This is the garden area and you can enjoy here and spend some quality time. We have just finished shooting here, so this is my outfit. Now I am changing and coming back. आता ना आम्ही बीचवरती चाललो आहे आणि इकडे जवळ ना शिरगाव फोर्ट आहे, तर तिकडेही जाणार आहे. तिकडे ना अशी म्हणजे तोफ आहे, फेमस तोफ आहे, तर मी तुम्हाला तीही दाखवेल. आता हा आमचा रिसॉर्ट आहे आणि इथून जस्ट लाईक 5 मिनिट्स अवेवरती तो बीच मी दाखवेल. ॲक्च्युली आता आम्ही खूप रशमध्ये आहोत बिकॉज आम्हाला सनसेटसाठी तिकडे शूटही करायचं आहे आणि इथे यायचं आहे आम्हाला. त्यानंतर पूलमध्ये जायचं आहे. तर आणि तुम्ही पूल बघितलाच असेल, पूल इतका
ह्यूज आहे ना, आय एम रिअली एक्सायटेड फॉर दॅट. आणि मी ना बीचवरती गेल्यावर एक सेटअप करणार आहे, तोही तुम्हाला दाखवेल. ते बंद करते जा तू पुढे बोल काय तरी. शिरगाव फोर्ट अँड दिस इज द एंट्री एरिया, बट आय डोंट नो त्यांनी आता ते बंद केलं आहे, सो आपल्याला आत तर जायला नाही भेटत आहे. सो इथं ओपन करून वी हॅव प्लॅन टू गो शिरगाव फोर्ट अँड शिरगाव बीच, बट there is construction going on Shirgaon Fort, so gates are closed. So now we are going to beach, and there is, you can see the little glimpse over here. So now we are going there. Let's go. Beach, wow. And like every time we used to go Lonavala, Mahabeshwar and Alibag, and अलीबाग में तो इतना बीच में इतनी क्राउड रहता है ना, तो वहाँ पे इतना कुछ ऐसे करने के लिए नहीं मिलता है. बट आई सॉ द कॉमेंट्स लाइक शिरगांव बीच, मतलब पालघर ये साइड पे ना ज़्यादा क्राउडेड बीचेस नहीं रहते. तो दिस टाइम वी आर हियर एंड आई रियली वांटेड अ क्लीन एंड लाइक बीच. दैट्स इट. अभी सनसेट नहीं हुआ है, मुझे ऐसा लग रहा है थोड़े टाइम बाद हम लोग को यहीं पे रुकना पड़ेगा. बट मैंने एक सेटअप लाया है, वो मुझे करना है. फिलहाल तो हम लोग को एक जगह ढूंढनी पड़ेगी. लेट्स गो. माझ्याकडे सनसेट दिसतोय तुम्हाला. आता मी घरी चाललोय, घरीच बोलते, रिटर्न चाललोय रिसॉर्टला. आणि आता पूर्ण काळोख झाला आहे. my god. जस्ट जाऊन आलो आहोत. आता मी हे सगळं काढणार आहे आणि मोस्टली आम्ही काहीतरी खाऊ आता, आणि मग किंवा मी काहीतरी ऑर्डर करू मे बी, आणि थोडा वेळ पूलमध्ये जाऊ मी. Hi guys, good morning. It's a day 2 and अभी हम लोग ब्रेकफास्ट के लिए जा रहे हैं बिकॉज मुझे काफ़ी भूख लगी है और यहाँ पे काफ़ी ठंडी है. बट लुक एट द मॉर्निंग व्यू. किती वाजले आता? 10 o'clock and इट इज़ द टाइम फॉर चेकआउट. सो अभी हम लोग यहाँ से निकलेंगे. बट फिलहाल हम लोग ना यहाँ पे गेमिंग एरिया क्लासिक विला है, ये जो दिख रहा है वो इसको क्लासिक विला है यहाँ का. तो अभी हम लोग वहाँ पे जा रहे हैं. वहाँ पे गेम्स है हर तरह के, वो देखते हैं. अभी पानी बहुत गर्म है, मतलब ऐसे हम लोग अभी जाके आए. ये जो भी मैं यहाँ पे हूँ वहाँ पे गेम्स वगैरह सब खेलते हैं. Wow, this is really beautiful. So we are in terrace area and now I'm playing carom. There is a tennis, so मी टेनिस पण खेळणार आहे, तुम्हाला दाखवेल. आता मी सध्या कॅरम खेळते आहे. आता आपण गेम खेळतो 5-5.
नाउ वी आर गोइंग होम। हम लोग को ज़्यादा भूख लगी है तो अभी हम लोग घर पे जा रहे हैं। आई मीन यहाँ पे बीच है। कैन यू सी दिस कोकोनट ट्रीज अराउंड ऑल दिस प्रॉपर्टी? कैन यू शो देम द बीच वेयर वी आर गोइंग नाउ? हम लोग ना अभी बीच जाएंगे, फिर वहाँ से निकलेंगे 10-15 मिनट से वहाँ से निकलेंगे। ओह माय गॉड, चश्मा लगा खूप ऊन लागतं यार आता। जस्ट आम्ही गेम खेळून आलो, खूप मज्जा आली आणि आम्ही बॅगा वगैरे सगळं काढूनच ठेवल्यात। सो आता असं आहे की ना थोडं आम्हाला भूक लागली, सकाळी जस्ट थोडंसं खाल्लं आहे ब्रेकफास्टसाठी। सो वी आर गोइंग टू बीच नाउ and we'll be like leaving in 10 to 15 minutes. Let's go. तब तक मैं आपको ना ज़रा दिखा देती हूँ। यहाँ पे ना एक्चुअली इवेंट्स मतलब वेडिंग वगैरह भी यहाँ पे प्लान होते हैं। अभी फ़िलहाल तो वही हो रहा है, मतलब वहाँ पे तो वेडिंग के लिए ये सब सेटअप लग रहा है। कैन यू सी दिस? Now we are saying goodbye to this beautiful and amazing property. यहाँ के जो ओनर है ना, उन्होंने हम लोग को बोला कि ये प्रॉपर्टी मतलब उनके पंजी पंजोबा ने पहले लेके रखी थी, तो अभी तक मतलब उन लोग ने इतना अच्छा मतलब रखा है। आई मीन दिस रियली नाइस। आई मीन सो फाइनली वी आर लिविंग। बाय।